गेल्या काही दिवसांपासून 1.5 ते 2 महिन्यापासून चेन स्नॅचिंगच्या घटना अगदी खूप नाही, पण तो सातत्याने घडत होत्या. आणि त्या डिटेक्ट होताना जर होता आम्हाला यश येत नव्हतं तितकंसं. सांगवी पोलीस स्टेशनची एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्याच्या दरम्यान युनिट 1ने ती अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की या सीसीटीव्ही फुटेज जे बघतो आपण ते बघितल्याशिवाय पर्याय नाही. दापोडी, रोड, तळेगाव ह्या सगळ्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेजेस बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा एकच आरोपी आहे. त्याची विशिष्ट लकब आहे, विशिष्ट मोटरसायकल आहे आणि तो बँगलोर हायवेचा वापर करतो. त्यानंतर पुढे खात्री केली असता असं लक्षात आलं की तो बाणेर परिसरामध्ये त्याचा वावर आहे सध्या. त्यामुळे तिथे बाणेर परिसरात गेले 3-4 दिवसापासून ट्रॅप लावला असता. एके दिवशी सकाळी तो त्या एका गल्लीमध्ये त्यांना जाताना दिसला आणि आमचे टीमचे 2 अंमलदार त्यांना फॉलो करत होते आणि पुढे डेड एंड असल्यामुळे तो पुन्हा परत वळला आणि पुन्हा परत वळल्यानंतर शिताफीने दोघांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला जेरबंद केलेला आहे. त्याच्याकडून 5 चेन स्नॅचिंग आता या मागच्या महिन्यातल्या डिटेक्ट झालेल्या आहेत. अंदाजे 76 ग्रॅम सोन्याच्या ज्या चेन्स आहेत त्या त्यांच्याकडनं रिकवर झालेल्या आहेत 15-1 लाखाच्या. हा पूर्वी सुद्धा असेच गुन्हे करत होता. 16 ते 24 पर्यंत तो ऍक्टिव्ह होता. त्यानंतर जेलमध्ये गेला. जेलमधून आल्यानंतर त्याने इतर बरीचशी कामं करायचा प्रयत्न केला. ओला उबरचा ड्रायव्हर, चायनीजची गाडी वगैरे. परंतु त्याला ऑनलाईन जुगाराचा नाद लागल्यानंतर, कर्जबाजारी झाल्यानंतर तो पुन्हा या क्षेत्राकडे वळला आणि गेल्या काही दिवसापासून त्याने पुन्हा चेन स्नॅचिंग सुरू केली होती. ज्या दिवशी आम्ही त्यांना पकडला रेड हँड, त्या दिवशी सुद्धा तो चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने तिथे आला होता आणि ती चेन स्नॅचिंग सुद्धा आम्ही टाळू शकलो. एकंदरीत आमच्याकडच्या 5 चेन स्नॅचिंग आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत. आता इतर चेन स्नॅचिंग अजून कोणाकडून त्याच्या डिटेक्ट होत आहेत का हे आता तपासाअंती निष्पन्न होईल. यामध्ये यामध्ये आमचे डीसीपी रोहिदास पवार, एसीपी विशाल हिरे, पीआय अरविंद पवार, एपीआय गुळिंग, एपीआय गावडे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार जावळे, भोपे, जानराव, भालचीम आणि चिखलकर या सर्वांचा सहभाग आहे. 2 पथकांमध्ये यांनी काम केलं. एक पथक ग्राउंड वर्क करत होतं, सीसीटीव्ही बघणे वगैरे, आणि दुसरं पथक ऍक्च्युअल फील्ड वर्क होतं. तो राहणारा सोलापूरचा आहे. सुमित इंगळे नावाचा व्यक्ती आहे तो. त्याची फॅमिली हिस्ट्री विषयी आता आमच्याकडे काही उपलब्ध नाहीये, परंतु तपासाअंती निष्पन्न होईल.